नमस्कार मंडळी, मी आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आहे फाग पंचमी आणि फाग पंचमी म्हणजे आज धुलीवंदन आहे आणि या नमस्कार मंडळी, मी ब्युटी कोकणी आपल्या मराठी चॅनलवर आपल्या सरांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आहे आणि या दिवशी खेळांची फाग पंचमी। आता खेळ म्हणजे काय ही याच्या आजच्या दिवशी काय होतं पाहणार आहोत की 18-27 ही सानेवाडी 8 घंटे आणि याच्यामध्ये ना महाराष्ट्र या दिवशी खेळांची गणना पाहतात। आता खेळ म्हणजे काय ही ज्याच्या आपण आता सोडवले आणि सामाजिक काळे यांनी तर 18मध्ये यक्षगान लोककला आणि याच्यामध्ये ना महाराष्ट्राला दोनदा साम्य असं आपल्याला त्याचं नाव मिळतो कोकणामध्ये आणि शासन नाव आहे मित्रांनो खेळ कर्नाटकमध्ये यक्षगान। आता या लोककला कोकणामध्ये हे तुम्हाला आणि या कोकणामध्ये आपल्याला जो कोकणाचे दोन मित्रांनो त्याचं नाव आहे खेळ कोकण आणि नमनचला म्हणतात। आता या नमनाचे जे गायन कोकणामध्ये हे नागरी आणि सिंधू आणि या कोकणाकडचा जो भाग आहे कोकणाचे दोन मित्रांनो म्हणतो आणि भाग झाले म्हणजे सिंधू कोकण आणि दक्षिण कोकण। आता उत्तर कोकण म्हणजे काय इकडे आपला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग तुम्हाला नमन रायगडचा जो भाग आहे तर त्याला उत्तर कोकण म्हणतो आणि मेन प्रकार सिंधुदुर्ग त्याच्यानंतर दक्षिणेकडे तुम्हाला भाग हा प्रकार नमन दुसरा प्रकार तुम्हाला नमन ग्रामस्थांनी आणि खेळांचा चढवला की त्यांना खेळ प्रकार जे देवाचा खेळ करतात त्यांना खेळ म्हणतात। तुम्हाला भाग हा प्रकार नमनातील दुसरा प्रकार तुम्हाला काय पाहायला मिळेल। आता खेळ म्हणजे काय तर देवाचे या खेळांमध्ये काय होतं की देवाला जेव्हा खेळ करतात पहिला नमन कोणाला असणार आहे तर धरत्री मातेला। असे 10 ते 12 नमन होणार आहे। 10वं नमन होणार आहे ते दश रावणाला होणार आहे। तर या गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार। त्याच्यानंतर मग मित्रांनो गावची जी पालखी आता सजले आता दुसऱ्या दिवसापासून म्हणजे उद्यापासून गावातील घरं घ्यायला सुरू होणार आहे। तर वाडीवर याचं नियोजन झालेलं असेल तर ती सुद्धा पालखी इकडे नाचवणार आहे। ते सुद्धा याच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण पहा तर तुम्हाला या आजच्या व्हिडिओची मजा तुम्हाला घेता येणार आहे। चला मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला।
अरे काय माहितीये काय, काल आमच्या धूम लागला आणि आज पालखी चालेवर आली. आज बघ तुला पालखी कशी दिसते. वा, अरे चांगली सुंदर दिसते. ही पालखी आहे ना, ही माननीय पाटणकर कुटुंब यांनी दिलेली आहे. म्हणून तुझी जमाच्या काय बोलले असं आहे. सकासुरा आणि महावीरा मग कसं. अरे सकासुरा म्हणजे लांब तुरा. आणि वाटत गोविंद धावत धावत गेला ना कसा. हा, आणि धावत धावत गेला. अरे तुला धावत धावत म्हणजे काय प्रकरण सांगतो. आज तू इथं नाचतोयस ना, तू करतोयस ना, तो माननीय त्या साखरेगरची माहेरवासी नाही आणि ती इथंच राहते. निमिता अशोकजी मोहिते हिने ही संपूर्ण जी लादी आहे तुझ्या आजच्या कार्यक्रमासाठी काल लादी पूर्ण करून दिली. तिने सर्वांसाठी तिच्यासाठी टाळ्या होऊ द्या. तिच्या सर्वांनी दिलेली आहे. आपण या गावातल्या सर्व लोकांना देवाचं कार्य करण्यासाठी लोक पुढे येत आहेत. आज जसं पाटणकर मंडळी आली, आज जसे मोहिते ताई आल्या, तसंच लोकांनी
या सानेचं सुद्धा मी सर्वांना आवाहन करतो, पुढल्या वर्षी सानेला लादी मारायची आहे, तर जास्तीत जास्त इथल्या ग्रामस्थांनी आपल्या सहकार्याने देवाचं कार्य करूया असं सर्वांना शुभेच्छा देतो. आणि तुझा अजून एकदा उंची तमाशा तेव्हा लोकांपासून असंच काम करत राहा.